नमस्कार. पब्लिक बुरांमध्ये आपलं स्वागत. मी मृणालिनी नानिवडेकर. महाराष्ट्रातल्या छोट्या शहरांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. आता वेळ आहे ती मोठ्या महानगरपालिकांच्या रणसंग्रामाची. केवळ 3 आठवड्यांचा कालावधी उरलेला आहे आणि या 3 आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुंबई कोणाची या अतिशय मोठ्या प्रश्नाचा निर्णय लागणार आहे. मुंबई कोणाची हे पाहण्याआधी थोडासा आजच्या निकालांचा कल आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आज ज्या नगरपालिकांचा निकाल लागलेला आहे ती छोटी शहरं अशी दाखवत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ 10 जागा मिळालेल्या आहेत आणि त्यांच्यातून बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला 27 ठिकाणी नगराध्यक्ष 57 ठिकाणी नगराध्यक्ष नेमता आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाची संख्या 120 ठिकाणी नगराध्यक्ष नेमण्याची आहे. 45% नगरसेवक त्यांचे या निम्न वर्गीय शहरांमध्ये निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरेंचं यश म्हणजे खरं तर अपयश या तुलनेमध्ये या आकडेवारीत अतिशय विदारक आहे. या निवडणुका त्यांनी कार्यकर्त्यांवर सोपवल्या होत्या, ते प्रचाराला गेले नाहीत, हे वारंवार त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हरकत नाही आहे असं त्यांच्या नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र आता 3 आठवड्यात होणारा मुंबईचा महासंग्राम हा मात्र अर्थातच ठाकरे ब्रँड अजूनही महाराष्ट्रात चालतो का आणि मुंबई ठाकरे ब्रँडची आहे का हे सांगणार आहे. आणि म्हणूनच तो महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच या पब्लिक पुराणमध्ये आपण त्यांच्यावरच चर्चा करणार आहोत. गेल्या काही वर्षातल्या घडामोडींमुळे कधी उद्धव ठाकरेंना यश मिळालंय तर कधी अपयश. लोकसभा निवडणुकात भरभरून यश मिळालं आणि विधानसभा निवडणुकीत अपयश वाट्याला आलं. या अपयशानंतर मुंबईत नेमकं काय होणार हा प्रश्न आला. शिवसेना कोकणात वाढली पण जन्मली मुंबईत. मुंबई हा शिवसेनेचा प्राण आहे आणि मराठी माणूस हा शिवसेनेचा आत्मा आहे. मराठी माणूस असलेल्या या मुंबईमध्ये आवाज आपलाच असला पाहिजे, मुंबई आपलीच असली पाहिजे, यासाठी उद्धव ठाकरे यांनी झालं गेलं विसरून राज ठाकरे यांना जवळ केलेलं आहे. चुलत भावांमध्ये काही काळ विस्तव जात नव्हता. चुली तर केव्हाच वेगळ्या झाल्या होत्या, पण आता ते दोघं पुन्हा एकत्र आले आहेत. त्याबद्दलची अधिकृत घोषणा लवकर होईलच. पण उद्धव ठाकरे यांना या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी ठाकरे ब्रँड वाढवायची गरज पडली असल्याने ते भावाकडे गेलेले आहेत. हिशोब सरळ आहे. भावाला म्हणजे राज ठाकरे यांना देखील स्वतःचं अस्तित्व मतपेटीत दाखवून द्यायचं आहे. राज ठाकरे अत्यंत प्रभावी व्यक्ती आहेत. गर्दी प्रचंड खेचतात, पण ते मतात गेल्या काही वर्षात परिवर्तित होत नाहीये. राज ठाकरे उत्तम वक्ते, उद्धव ठाकरे उत्तम संघटक. असं खरं तर एक कॉम्बिनेशन चीन मध्ये ज्याप्रमाणे म्हणतात यिन अँड यांग, त्या धर्तीवर केव्हाच झालं असतं, पण ते होऊ शकलं नाही. होता होता शिवसेना फुटत गेली. 40 आमदार गेल्या राजवटीत फुटले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे, पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कालांतराने पक्ष फुटला. आता पक्ष फुटीनंतर मुंबई राखायला शिवसेनेला नेमकं काय करावं लागणार आहे. शिवसेना म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला. एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेत आणि विधानसभेतही अल्पसंख्याकांनी उद्धव ठाकरे यांना भरभरून मतं दिली. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासवादी हिंदुत्वाला सध्या भारतात प्रतिसाद मिळतोय. काही भागात तर निश्चित. त्यांनी जिंकलेल्या जागांची संख्या लोकसभेत कमी झाली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात तर निराशाजनक कामगिरी राहिली आहे, पण तरीही हिंदुत्वाला प्रतिसाद मिळतोय. एक है तो सेफ है हे चालतंय. विधानसभेने ते दाखवून दिलंय. पण मोदींच्या या हिंदुत्वाला आणि विकासाला यशस्वी आव्हान देऊ शकणारे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांचा सध्या सर्वत्र परिचय झालेला आहे, विशेषतः अल्पसंख्याकांमध्ये. मोदी असताना आणि मोदी नाही म्हणत असताना महाविकास आघाडीची मोठ बांधून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ही ती डिफायनिंग मोमेंट आहे आणि त्यामुळे अल्पसंख्याक समाज त्यांच्याकडे वळलाय. आतापर्यंत काँग्रेस बरोबर होती, त्यामुळे दलित वर्गही त्यांच्याकडे आशेने पाहतोय, मत देतोय. आता मात्र मुंबईत काँग्रेसनी वेगळं लढायचं ठरवलंय आणि ते का वेगळं लढणार नाहीत.
आजच्या नगरपालिकांच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष महायुतीनंतर आहेत आणि या नापास झालेल्या पक्षांमध्ये पहिला क्रमांक आहे तो काँग्रेसचा. काँग्रेसनं 38 जागा जिंकल्या आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी केवळ 10. काँग्रेस म्हणते मुंबईतलं संघटन वाढवणं आम्हाला गरजेचं आहे, आम्हाला कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे आणि त्यामुळे आम्ही शिवसेनेबरोबर जाणार नाही. राहुल गांधी यांनी देखील मध्यस्थीचे प्रयत्न केले. संजय राऊत अजूनही आशा सोडायला तयार नाहीत, पण मुंबईतले काँग्रेसचे आमदार शिवसेनेबरोबर जायला तयार नाहीत. आपली वोट बँक त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात अर्थ नाही आणि बुडत्या जहाजात बसायची आमची इच्छा नाही असं काँग्रेसचे आमदार खासगीत सांगतायत. अशा वेळेला 2 ठाकरे बंधू तर एकत्र आले आहेत, पण ते खरोखरच मुंबई जिंकतील का? आजवर मुंबईतल्या मराठी माणसाला हक्काचा आधार आणि हक्काचा पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होता. असं असतानाही 44 नगरसेवक शिंदेंबरोबर का निघून गेले याचा विचार करायची वेळ आहे. नगरसेवक गेले म्हणजे संघटन गेलं का, शिवसैनिक गेले का, शाखा गेल्या का, हाही मुद्दा आहे. या मुद्द्याचंही उत्तर मिळणार आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तसंच राज ठाकरे आणि राजकारणात नुकताच आलेला त्यांचा मुलगा अमित ठाकरे हा ठाकरे ब्रँड कशा प्रकारे मोठा करू शकतात आणि कशा प्रकारे मदतीला घेऊ शकतात यावर पुढची मदार आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं भांडण झालं 19 साली न मिळालेल्या मुख्यमंत्री पदामुळे. पण आता शिवसेनेला आव्हान भारतीय जनता पक्ष तर देतोच आहे, पण त्याचबरोबर शिवसेनेला आव्हान एकनाथ शिंदे देखील देत आहेत. मुंबईच्या लगत असलेल्या ठाण्यामध्ये महानगरपालिका एकनाथ शिंदे यांनी कधी काळी एक हाती जिंकून दिली. ते मातोश्रीच्या विश्वासाचा विषय झाले, ते मातोश्रीचा सगळा कारभार बघू लागले. शिवसेनेला मुख्यमंत्री पाहिजे असेल तर ते मला मिळेल ही आशाही त्यांच्या मनात पल्लवित झाली असं म्हणतात. उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्री झाल्यामुळे नंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले, हा इतक्यातला इतिहास आहे. आता एकनाथ शिंदे यांनी विदर्भ वगळता भारतीय जनता पक्षाच्या जवळपास बरोबरीनं आजच्या नगरपालिकांमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र जागा मिळवलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचे आमदार प्रभावीपणे मतं खेचतायत. भारतीय जनता पक्षाचे ते मित्र असल्यामुळे आज भारतीय जनता पक्षाला चिंता नाही, पण त्यांना जागा किती द्यायच्या ही चिंता आहेच. पण उद्धव ठाकरे यांना एकाच वेळी भाजपशीही लढायचंय आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेशी. काँग्रेस बरोबर नसेल तर दलित मुस्लिम मतं किती प्रमाणात बरोबर येतील हा मुद्दा आहे. मुंबईतल्या 40 वॉर्डांमध्ये मराठी आणि मुस्लिम ही बेरीज जर झाली तर तिथला उमेदवार विजयी होऊ शकतो हे आतापर्यंत सिद्ध झालंय. हा मुस्लिम मतदार राज ठाकरे बरोबर असल्यामुळे मतदान शिवसेना उद्धव ठाकरे गटाला करेल का हा प्रश्न आहे. शिवाय उद्धव ठाकरेंची शिवसेना भावनेला हात घालत मुंबईकरांना किती दिलासा देऊ शकते, आधार देऊ शकते याचा निकालही येत्या 3 आठवड्यात लागणार आहे. शिवसेनेचे ठाकरे बंधू स्वतःचा ब्रँड मुंबईकरांपुढे कशा नीतीने नेतात याची कसोटी येत्या 3 आठवड्यात लागणार आहे. भाजपसाठी मुंबई जिंकणं आव्हान आहे, कारण त्यांचं यश मुंबईतल्या विजयाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे यांना मीच खरी शिवसेना आहे हे मुंबईतही दाखवायचंय, त्यांच्यासाठी कसोटीचा प्रसंग आहे. पण जीवन मरणाची लढाई ही ठाकरे बंधूंसाठी आहे. ठाकरे बंधू आता यासाठी कशा प्रीतीने तयार होतात. संकट आलं, आव्हान आलं की उद्धव ठाकरे उत्तम कामगिरी करतात असा आजवरचा अनुभव आहे. राज ठाकरे यांनाही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. 227 पैकी जवळपास 137 वॉर्डांमध्ये त्यांना 4% जास्त मतं मिळाली आहेत. ही 4% मतं महापालिकाचा निकाल बदलवू शकणारी असतात, नक्कीच असतात. पण खरंच तसं होईल का की विकासासाठी जनता ठाकरे ब्रँडला नाकारून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेकडे जाईल हा खरा प्रश्न आहे. केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर लगतच्या महानगरपालिकांमध्येही निवडणूक आहेत. महाराष्ट्रातल्या 29 महापालिका मतदानाला सामोऱ्या जाणार आहेत. या सर्व महापालिकांमध्ये एकनाथ शिंदे स्वतःची प्रतिमा समोर करत मी लाडक्या बहिणींचा आवडता भाऊ आहे, मी लोकांची कामं करणारा कॉमन मॅन आहे असं दाखवत समोर येणार आहेत. कल्याण डोंबिवलीत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. नवी मुंबईत त्यांचं गणेश नाईक या आता भाजपमध्ये असलेल्या
नेत्याशी कधीपासूनच पटत नाहीये. ठाणं हा तर एकनाथ शिंदे यांचा गड आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यावेळेला भारतीय जनता पक्षाकडून किती जागा मिळवतात आणि उद्धव ठाकरेंना कसं आव्हान देतात यावर या निवडणुकीचे निकाल अवलंबून आहेत. ही निवडणूक रोचक होत जाणार आहे. मुंबईकरांचे प्रश्न यात समोर येतील की नाही माहीत नाहीये, पण ठाकरे ब्रँड कशा रीतीने स्वतःला सेलेबल करू शकतो, मुंबईत मराठी माणसाचं जे काय वर्चस्व आहे ते किती वॉर्डांमध्ये, ते भौगोलिक दृष्ट्या त्यांना किती साथ देत आहे, असे सगळे प्रश्न येत्या 3 आठवड्यात चर्चेला येणार आहेत. त्यांची घुसळण होणार आहे. या घुसळणीचा, मुंबईकरांच्या प्रश्नांचा, ठाकरे ब्रँडचा आणि भारतीय जनता पक्ष या महानगरात क्रमांक 1चा पक्ष कसा होऊ पाहतोय याच्यावर आपण सातत्याने बोलणार आहोत. आपल्या मुंबईच्या निवडणुकीकडनं काय अपेक्षा आहेत? ठाकरे ब्रँड अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळा इतकाच तेजस्वी आहे का? आपल्याला काय वाटतंय आम्हाला जरूर कळवा. आम्ही ट्विटरवर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत, व्हॉट्सअपवर आहोत आणि फेसबुकवर आहोत. पब्लिक पुराण अशाच विषयांचा, मुंबईचा, महानगरपालिकांचा, MMRचा आणि महाराष्ट्रातल्या बाकी महानगरपालिकांचाही येत्या 3 आठवड्यात सातत्याने आढावा घेणार आहे. आपल्या सूचनांचं स्वागत आहे. आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद.